नमस्कार. तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके मराठी विनोदी लेखक पु ल देशपांडे यांच्या साहित्याचा परिचय मी नव्याने करून देण्याची काहीही गरज नाही आहे. परंतु त्यांच्या लिखाणातल्या काही काही गोष्टी ह्या तुलनात्मक दृष्टीने काहीशा अपरिचित राहिलेल्या आहेत. अ, त्यातल्या एखाद दोन गोष्टी वाचाव्यात आणि आपल्या मित्रमैत्रिणींना त्याचा आस्वाद घेता यावा म्हणून हा माझा प्रयत्न आहे. त्यांच्या खोगीर भरती या सुरुवातीच्या आलेल्या लेखसंग्रहामध्ये अ, एक लेख आहे जो मला अतिशय आवडतो. त्या लेखाचं शीर्षक आहे माझी संपादकीय कारकीर्द. आता इथे वरती अर्थातच श्लेष आहे. म्हणजे कुमारवयीन संपादकीय कारकीर्द. तर एका लहान मुलाच्या दृष्टिकोनातून त्यांनी लिहिलेला हा लेख आहे की एक लहान मुलगा स्वतःच्या हौशी खातर हस्तलिखित बनवतो आणि त्याच्यामध्ये त्याने केलेली एक प्रकारची गंमत आहे. त्याच्यामध्ये असणाऱ्या एकंदर मॅच्युरिटीचा जो सगळा अभाव आहे त्या सगळ्याचं फार चांगलं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि ते फार विनोदी असं मला वाटतं. तर या लेखातले काही भाग आपल्या सगळ्यांकरता वाचून दाखवावेत. त्यातल्या तुमच्यापैकी काही जणांना ते नक्की आवडतील असं मला वाटतं. धन्यवाद. लेखाचं शीर्षक आहे माझी संपादकीय कारकीर्द. लेखक पु ल देशपांडे. माझी संपादकीय कारकीर्द. उदयाचल दक्षिण हिंदुस्थानातील सर्वात लोकप्रिय व जास्त खपणारे मासिक. फारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बागडेवाडीला कैलासवासी श्रीमंत सौभाग्यवती कनकाम्मा भरमाप्पा कुंची कुरकुंड हळ्ळीकर इनामदार हायस्कूलमध्ये 6वी क मध्ये मी शिकत होतो. सध्या 6वीला 10वी म्हणतात. आणखी काही वर्षांनी 20वी देखील म्हणतील. म्हणत बापडे. त्यावेळी मी एक उदयाचल नावाचे हस्तलिखित मासिक काढले होते. काळाच्या प्रवाहात जिथे भास, भवभूती किंवा बागडेवाडीचे आत्माराम भागीरथी हे म्हणजे हासगे गंगू, रुस्तुमची विजार या ग्रंथांचे करते बागडेवाडीचे रहिवासी ते बागडी नदीत पोहताना वाहून गेले. तर बागडेवाडीचे आत्माराम भागीरथी यांच्यासारखी थोर माणसं काळाच्या प्रवाहात जिथे वाहून गेली, त्यांचं वाङ्मयही गेलं, तिथे माझ्या उदयाचलची काय कथा. पण प्रत्येक कुत्र्याचा एक एक दिवस असतो असं एक आंग्ल कवी म्हणतो. हा आंग्ल कवी खूप काही म्हणत असे आमच्या लहानपणी. हल्ली त्याचं नावही आत्माराम भागीरथीजा महाराजांसारखं वाहून गेलेलं दिसतं. तर प्रत्येक कुत्र्याचा एक एक दिवस असतो असं एक आंग्ल कवी म्हणतो. त्याप्रमाणे इतके दिवस उपेक्षेच्या भीषण अंधारात पडून राहिलेलं ते हस्तलिखित आज वाचकांसमोर ठेवत आहे. उदयाचल पहिल्या अंकानंतर काही अपरिहार्य कारणामुळे बंद पडलं. अर्थात अबला ज्याप्रमाणे नेहमी गर्तेतच पडायची त्याप्रमाणे कारणही नेहमी अपरिहार्यच असायचं. हे अपरिहार्य नावाचं कारण मासिकापासून ते नाटकापर्यंत काहीही बंद पडू शकतं. माझ्या जुन्या पेटीतून हे मासिक काढताना मला भडभडून आलं होतं. माझ्या कुमारवयातील हे माझे पहिले अपत्य. या वाक्यात काहीतरी घोटाळा झालाय असं मला वाटतं. वाचकांनी फार विचार करू नये. तर कृपा करून त्याचं कौतुक करा, कारण तेच माझं पहिलं आणि शेंडेफळ आहे. ध्येयवाक्य. जो तोषवी स्वजनकास सुपुत्र तोच. हे ध्येय प्रस्तुत लेखकास बाप जन्मी पूर्ण करता आलं नाही. जनकाने सदैव प्रस्तुत लेखकाचा उल्लेख देवटा असा केला आणि जननीने खायला काळ ही जराशी मोठी पदवी दिली. तर संपादक कुमार मोरेश्वर भिकाजी कोरडे, कार्यकारी संपादक
के मोरेश्वर, उपसंपादक मिस्टर एम बी कोरडे एक्स्क्वायर, सहसंपादक बी मोरिया. आमच्या लहानपणी बिली मोरिया नावाचा एक फाईन ॲक्टर होता. तो 3ऱ्या मजल्यावरून जमिनीवर हातात हिरोईन व तलवार धरून उडी मारी, पण शिवाय जमिनीवरूनही 3ऱ्या मजल्यावर हा सगळा ऐवज घेऊन उडी मारत असे. असो. सजावट स्टुडिओ MBK. मुद्रक श्रीयुत मोरूभाऊ कोरडे. प्रकाशक KB बागडेवाडीकर. पत्रव्यवहाराचा पत्ता संपादक उदयाचल, केअर ऑफ कुमार मो भी कोरडे, 6वी क, कै श्री सौ क भ कुम हायस्कूल, पांडोबा रेवडीवाल्याच्या जगप्रसिद्ध रेवडी माठ समोर, जांघड आळी, मुक्काम पोस्ट बागडेवाडी. सूचना: पत्रव्यवहार कृपा करून घरच्या पत्त्यावर पाठवू नये, कारण प्रस्तुत उपक्रमास काही ठिकाणाहून विरोध आहे. संपादकाचे अमूल्य बोल. प्रिय वाचक, उदयाचल ह्या येणार येणार म्हणून त्रिखंडात गाजलेल्या 6वी क म्हणजे काय, त्रिखंड काय रे मोऱ्या, निळू चौगुल्याचे हे बोल तापलेल्या सळीसारखे माझ्या कर्णभूषणात अजून रुळत आहेत. तर त्रिखंडात गाजलेल्या हस्तलिखिताचा अंक आजच्या दिवाळीच्या सुमुहूर्तावर आपल्या भेटीस येत आहे. दिवाळी हा अतिशय आनंदाचा सण आहे. एका सुप्रसिद्ध आंग्ल कवीने दिवाळी दिवाळी आ आ आ आ आ आली म्हटलेच आहे. इतक्या वेळेला आ आ म्हणायला हा आंग्ल कवी तोतरा होता काय रे मोऱ्या? विनू साठ्याची कुचकट टीका. हा टीकाकार मॅट्रिकला 2दा नापास झाला. ईश्वराच्या दरबारी न्याय आहे. अर्थात मी एकदाच नापास झालो, परंतु ते कारण अपरिहार्य होते. असो. तर अशा आंग्ल कवीने हे म्हटलेलंच आहे. माझे प्रिय वाचक लाडू, चिवडा, करंजा वगैरेचा फन्ना उडवण्यात दंग असतील, त्यांना या हस्तलिखित मलिद्याचा उपयोगच होईल. तोच विनू साठे म्हणाला, चिवडा बांधायला. हा अंक तयार करताना संपादक मंडळाला फार परिश्रम पडलेले आहेत. रात्रीच्या रात्री जागवून काढलेले आहेत. जुन्या पिढीचा छळ सोसावा लागला. पण आम्ही हे वाण धरिले करी हे सर्वांचे असे असल्यामुळे आम्ही भ्यालो नाही. आजच्या तरुण पिढीला उन्नतीच्या व उत्कर्षाच्या मार्गावर नेणं हे आमचं ध्येय आहे. आजची तरुण पिढी व विशेषतः 6वी क कर्तव्य परांगमुख झालेली आहे. आम्ही हे मासिक काढणार म्हटल्यावर कळवण्यास अत्यंत खेद होतो की आमच्या प्रिय बंधूंनी आमची निंदा प्रहारांनी चेष्टा केली. विशेषतः त्यात वर्गभगिनी असाव्यात हे आम्हाला दुःख आहे. पण आमच्या डोळ्यांपुढे कैलासवासी आगरकरांचं उदाहरण होतं. 5व्या इयत्तेचा दीर्घ व्यासंग करताना आम्ही गोपाळरावजींचा धडा वाचलेला होता. शिवाय आमची स्फूर्ती देवता आमच्या मागे भवानी मातेसारखी उभी होती. आणि मुख्य म्हणजे आमचे पूज्य ड्रॉइंग मास्टर कुलकर्णी LK सर आमच्या पाठीशी उभे होते. त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. खरं म्हणजे या अंकाचं मुखपृष्ठ स्वतः LK सरांच्या दिव्य कुंचल्यातूनच येणार होतं. परंतु आयत्या वेळी त्यांच्या अंगठ्याला नखुर्ड नावाची दुर्धर व्याधी झाली. ईश्वर त्यांच्या अंगठ्यास सद्गती देवो. कैलासवासी आगरकर, भवानी माता आणि LK सर यांचा आधार असल्यावर आम्हाला कळी काळाचीही भीती नाही. आमच्या प्रिय उदयाचलाशी कॉम्पिटिशन म्हणून आमचे एक वर्गबंधू ज्यांच्या 3 अक्षरी आडनावातील पहिले अक्षर ढ आहे, शेवटचे ळे आहे, ते अरुणाचल नावाचे एक हस्तलिखित काढणार असल्याचं आम्हाला कळलेलं आहे. आम्ही त्यांना पूर्ण यश चिंतितो. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने बैल मारू नये, असं एक फ्रेंच लेखक म्हणतो. अरुणाचल काय, आणखी कितीही चल आले तरी उदयाचल अचल आहे. हे वाक्य
एलके सरांनी घातलेलं होतं. आपल्या देशातील साहित्याची परंपरा उज्ज्वल आहे. गौतम बुद्ध, शिवाजी महाराज व ब्रह्मीभूत बागडेवाडीचे गुंडा महाराज यांच्यासारखे थोर लोक हे गुंडा महाराज म्हणजे मंत्राने गालगुंड बरी करत असत आणि पाण्यावर चालत असत. तर त्यांच्यासारखे थोर लोक व सत्पुरुष आपल्या भारतात झाले. प्रस्तुत संपादक ह्या इसमांच्या मानाने म्हणजे वडाच्या झाडापुढे आळवाच्या जुडी एवढा आहे ह्याची जाणीव नम्र आहे. परंतु आमच्या परमपूज्य मराठीच्या डोळके सरांनी सांगितल्याप्रमाणे तानाजी सिंहगड चढला म्हणून इतर कोणी शिडीवरही चढू नये का? डोळके सर हे नेहमी हास्यास्पद रीतीने मराठी शिकवून वर्गात खूप हशा पिकवतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आज ही आमच्या मायबोलीची अल्पसेवा करीत आहोत. गंगा नदी उगमापाशी ज्याप्रमाणे लहान असते त्याप्रमाणे हा अंक लहान आहे, परंतु हळूहळू तो मोठा होईल. अंकाची कीर्ती पसरत आहे. गावोगावच्या एजंटांच्या मागण्या येत आहेत. प्रथम वर्गाची सेवा आणि मग एजंटांची असे आम्ही तानाजीप्रमाणे तेजस्वी उत्तर त्यांना दिलेलं आहे. तरी अंक वाचताना फाडू नये, कोपरे दुमडू नयेत, लेखावर शेरे मारू नयेत. शेऱ्यांसाठी शेवटलं पान ठेवलेलं आहे, तिथे वाटेल ते खुशाल लिहावं. संपादक मंडळ डगमगणार नाहीये. शेवटी ज्या जगन्नियंत्याच्या कृपेने वाङ्मयरूपी हे फळ आलेलं आहे त्याला व भू गुंडा महाराजांना वंदन करून प्रिय वाचक हो, उदयाचल मी आपणास अर्पण करतो. गिऱ्हाईकांचा संतोष हेच आमचे समाधान. कुमार मोरेश्वर भिकाजी कोरडे, संपादक 6वी क. गुरुजनांचे आशीर्वाद. ची ल मार्कंडे शास्त्री, संस्कृतचे सर, साहित्यालंकार भूषण, 4th B चे क्लास टीचर. सुलभ सुभाषित मंजुषा, किंमत 2 आणे ह्या ग्रंथाचे लेखक यांचा संस्कृत आशीर्वाद. शुभम भवतु. कोरडे कुलोत्पन्न भिकाजी सुनु नामोश्वरेण तथा षष्ठवर्गे क तुकड्यायाम पठितेन एतन हस्तलिखितं संपादितम्. अहो आश्चर्यं, बालादपि सुभाषितं ग्राह्यम्. उदयाचल ह्या मासिकात इतर अनेक लेख आहेत आणि एकंदरीत तो लेख बराच मोठा आहे. परंतु त्याच्यामधले जे ठराविक भाग मी वाचून दाखवणार आहे त्याच्यातला एक भाग आहे एका विद्यार्थ्याने लिहिलेली एक डिटेक्टिव्ह स्टोरी. तर त्याचा आपण ह्याच्यामध्ये अंतर्भाव करतो आहोत. तर ती अशी आहे. रक्ताचे थारोळे, चित्तथरारक रहस्य कथा. लेखक एक विद्यार्थी, 6वी क. प्रिय वाचकांना रहस्यकथा फार आवडतात हे संपादक मंडळाला ठाऊक आहे. नुकताच येथील एका शाळेत विद्यार्थ्यांच्या बॅगा उघडून त्यातील रहस्यकथा जप्त करण्याचा भीषण प्रकार घडल्याचे आम्ही ऐकले आहे. हे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे आहे. असली गळचेपी आम्ही सहन करणार नाही. याबाबत शिक्षण खात्याकडे संपादक मंडळ एक शिष्टमंडळ लवकरच नेणार असून जप्त करण्यात आलेली पुस्तकं परत मिळवण्याबाबत सरकारात खटपट चालू आहे. संपादक मंडळाची पोलिसात ओळख आहे हे आम्ही या प्रसंगी शिक्षक वर्गास सांगू इच्छितो. संपादक मंडळाचे एक जवळचे नातलग पोलिसात फार उच्च हुद्द्यावर आहेत हे इतके दिवस आम्ही सांगितले नव्हते, परंतु कटू कर्तव्य केव्हा तरी करावे लागतेच. प्रिय वाचकांना रक्ताचे थारोळे ही खून, मारामाऱ्या व चित्तथरारक प्रसंग यांनी गजबजलेली रहस्यकथा सादर करताना आम्हाला सहर्ष होत आहे. आपला आवडता पाईप पेटवून डिटेक्टिव्ह भुजंगरावांनी आपल्या आवडत्या आराम खुर्चीवर बसून संध्याकाळचं वर्तमानपत्र उघडलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक मिश्किल स्मिताची रेषा अस्पष्ट दिसू लागली.
सूर्यमालिनीच्या खुनीस फाशी. सूर्यमालिनीचा खून? भुजंगराव मनातल्या मनात पुटपुटले. गेले काही दिवस त्यांना विश्रांती कशी ती नव्हती. जगतसिंग डाकूचा तलास लावण्यात त्यांनी रात्री जागवल्या होत्या व शेवटी भुलेश्वरला ढड्ढासिंगच्या खोलीतल्या जुगाराच्या अड्ड्यांच्या छाप्यात जगतसिंग डाकू अलगद त्यांच्या हाती सापडला होता. टक 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 टक. दारावर कोणीतरी टिचक्या वाजवीत होतं. कोण आहे? भुजंगरावांनी आपल्या खणखणीत आवाजात विचारलं. बराच वेळ उत्तर आलं नाही. भुजंगरावांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं व खणातून आपलं आवडतं पिस्तूल काढून दाराच्या दिशेने एक एक पाऊल टाकीत ते जाऊ लागले. त्यांच्या दाराला एक गुप्त काच होती. तिथून त्यांना बाहेरच्या जगात काय चालले आहे हे स्वच्छ दिसत असे. त्यांनी त्या जादूच्या काचेची कळ दाबली. दारात पोस्टमन उभा होता. एवढ्या संध्याकाळी पोस्टमन? स्वतःशीच पुटपुटून त्यांनी दार उघडलं. एक्सप्रेस लेटर आहे साहेब, असं म्हणून पोस्टमनने त्यांच्या हातात एक लिफाफा दिला. भुजंगरावांनी भरभर तो लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं. प्रिय डिटेक्टिव्ह साहेब, मला सूर्यमालिनीच्या खुनाबद्दल पकडून दिल्याच्या आनंदात आपण असाल, पण हे पत्र वाचल्यावर आपणास धक्काच बसेल. मी व सूर्यमालिनी उद्या संध्याकाळी गोरज मुहूर्तावर विवाहबद्ध होत आहोत. लग्नाला येण्याविषयी आपणास आमंत्रण देण्याची इच्छा होती, परंतु लग्न कुठे होणार हे आपणास कळवणं अशक्य आहे. का ते आपण जाणताच. तरी कृपा करून एक 5 रुपयाची नोट पाठवली आहे. इथे कचऱ्याच्या टोपलीत टाकलेला लिफाफा भुजंगरावांनी पुन्हा बाहेर काढला. त्यात एक बारीक सुरळी केलेली 5 रुपयांची नोट होती. ती घेऊन भुजंगराव पत्र वाचू लागले. ह्या 5 रुपयाच्या नोटेतून रत्तलभर लाडू आणून खा. सूर्यमालिनीला व मला आपला आशीर्वाद द्या. आपला सच्चा जगतसिंग डाकू. ताजा कलम. माझा व सूर्यमालिनीचा फोटो आपणाजवळ आहेच. ते दोन्ही फोटो एकत्र करून त्यावर तांदूळ टाका. स ज डाकू. पत्र वाचल्यावर भुजंगराव डिटेक्टिव्हांचे डोके बधिरच झाले. आपल्या हातापायांना मुंग्या येत आहेत असं त्यांना वाटायला लागलं. ते घाईघाईने आपल्या आवडत्या कपाटाकडे गेले व त्यांनी त्याच्यातली एक आवडती बाटली उचलून तीतील एक आवडते पेय पेल्यात ओतलं. अधूनमधून आणीबाणीच्या प्रसंगी सर्वच थोर डिटेक्टिव्ह असलं पेय घेत असतात. भुजंगराव अर्थातच त्याला अपवाद नव्हते. त्यातून हल्ली त्यांना थोडा हार्ट ट्रबलही सुरू झाला होता व त्यांचे आवडते डॉक्टर सरंजामे यांनी त्यांना पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितलेली होती. पेय घेतल्यावर त्यांच्या हातापायातल्या मुंग्या गेल्या. त्यांनी ते पत्र पुन्हा उघडलं आणि आपली आवडती जाड भिंगाची काच घेऊन ते पत्र तपासायला त्यांनी पुन्हा सुरुवात केली. पत्र लिहिताना शाईत रक्त मिसळलं आहे असा त्यांना भास झाला. त्यांनी आपल्या रसायन शाळेतील सूक्ष्मदर्शक यंत्राखाली ते पत्र धरलं. त्यावरून तर ते पत्र रक्तानेच लिहिलेलं आहे याची त्यांना खात्री पटली. त्यांच्या कपाटात सूर्यकुमारीच्या रक्ताचा नमुना होताच. त्याच्याशी ताडून पाहताना ते रक्त सूर्यकुमारीचं आहे याची त्यांना खात्रीच पटली. तेवढ्यात त्यांच्या पायाशी शेपटी हलवत त्यांचा आवडता कुत्रा रोव्हर आला. पाहिलंच रोव्हर, माणसं कशी फसवतात. सूर्यकुमारीचा खून केल्यावर या हरामखोर डाकूने आधी तिच्या रक्तात हे पत्र लिहिलं आणि मला फसवण्यासाठी आज 6 महिन्यांनी हे पत्र पाठवलं. पण असले 100 जगतसिंग डाकू पचवले आहेत मी म्हणावं. रोव्हरला भुजंगरावांच्या बोलण्याची सवय होती. एवढंच नव्हे तर त्याला ते कळतही असे. भुजंगरावांचे बोलणे कळले की तो उजवीकडून डावीकडे शेपटी हलवी व कळले नाही तर डावीकडून उजवीकडे. या खेपेला उजवीकडून डावीकडे शेपटी हलवत रोव्हर पळाला. भुजंगरावांनी ते पत्र एका चिमट्याने उचलून गुप्त खणात ठेवून दिलं.
रात्रीचे 8 वाजत आले होते. गुप्त पोलिसाचा पोशाख करून भुजंगराव आपल्या रात्रीच्या फेरीला निघाले. संध्याकाळच्या त्या पत्राने त्यांच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. बिचाऱ्या डिटेक्टिवांच्या जीवनात नेहमीच असे काहूर माजते. अभिनंदन, कोणाच्या तरी शब्दाने ते भानावर आले. इन्स्पेक्टर तावड्यांनी भुजंगरावांचा हात हातात घेऊन म्हटलं, वा भुजंगराव. काय तावडे साहेब, संथपणाने भुजंगराव म्हणाले. एका रोवर खेरीज ते इतर सर्वांशी संथपणानेच बोलत असत. खूप कमाल केलीत साहेब. चला चला चला, लवकर चहा कॉफी घेऊया की लस्सी पिता. भुजंगरावांना लस्सी फार आवडते हे इन्स्पेक्टर तावड्यांना ठाऊक होतं. चला असं म्हणून समोर नूरे पंजाब हॉटेलात दोघेही शिरले. हा, भुजंगराव एकदम उद्गारले. काय झालं साहेब? छे छे छे, काही नाही, माझं घड्याळ बंद पडलं होतं वाटतं, असं म्हणून चालू असलेल्या घड्याळालाच किल्ली देण्याचा त्यांनी बहाणा केला. हा त्यांचा आवडता बहाणा होता. त्यांनी काउंटरवर बसलेल्या शिखाकडे त्याचं लक्ष जाणार नाही अशा बेताने नीट पाहून घेतलं आणि हात धुवायला जायचा बहाणा करून ते त्याच्या शेजारी असलेल्या वॉश बेसिन जवळ गेले. त्या बिले घेणाऱ्या शिखाच्या कपाळावर उजव्या बाजूला बरोबर तसाच वण होता. जगतसिंगाच्या मिशीला लागली होती तशी त्याच्याही मिशीला चाई लागलेली होती. भुजंगरावांची 100% खात्री पटली. जगतसिंग हॉटेलातल्या बिलं घेणाऱ्या इसमाचं सोंग घेऊन तिथेच बसला होता. फक्त फेट्याचा रंग निराळा होता, त्यामुळे भुजंगराव थोडे संशयात पडले. साहेब, लस्सी घेताना? इन्स्पेक्टर तावडे ओरडून म्हणाले. नको, असं म्हणून भुजंगराव नूरे पंजाबमधून तडक आपल्या घराच्या दिशेला निघाले. येताना आपला गुप्त कॅमेरा आणायला ते विसरले होते याचे त्यांना खूप वाईट वाटले. मोठा चमत्कारिक माणूस आहे असं म्हणून इन्स्पेक्टर तावड्यांनी लस्सीचे 2 ग्लास रिकामे केले आणि बिल देण्यासाठी ते काउंटरपाशी गेले. साहेब, अहो बिल कसला देता? तो शीख तावड्यांना म्हणाला. छे छे, ते नाही चालणार. दिवस कसे आहेत बघताय ना तुम्ही. ये की गल है साहब, पान मंगाऊ. ओ प्रकाश, पान जल्दी ला, असं म्हणून त्याने पान मलाला ऑर्डर दिली. पान खाऊन इन्स्पेक्टर तावडे आपल्या राऊंडवर निघाले. झपाझप पावलं टाकत भुजंगराव चौपाटीवरील आपल्या टुमदार बंगलीत परत आले. नेहमीप्रमाणेच रोव्हरचं भुंकणं त्यांना ऐकू आलं नाही. त्यांना शंका आली. खिशातलं पिस्तूल व आपले गुप्त बॅटरी काढून ते बंगलीच्या दिशेने जाऊ लागले. या गुप्त बॅटरीचा प्रकाश वापरणाऱ्याखेरीज इतरांना दिसत नसे. ते दारात आले आणि पाहतात तो काय, त्यांच्या दारात सूर्यमालिनी आणि जगतसिंग रक्ताच्या थारोळ्यात मरून पडले होते आणि ते रक्त दुसऱ्या कोणाचेही नव्हते, त्यांच्या पायाशी मरून पडलेल्या त्यांच्या लाडक्या रोहरचे होते. रोहरच्या पोटातून 4 गोळ्या गेल्या होत्या. भुजंगराव डिटेक्टिवांचे हातपाय थरथरू लागले. त्यांच्या छातीत धडधड सुरू झाली. रोहर रोहर असं ओरडून त्यात रक्ताच्या थारोळ्यात डिटेक्टिव्ह भुजंगरावांचा अत्यंत हृदयद्रावक असा अंत झाला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. एका मराठी रहस्य कथेवरून स्वैर रूपांतरित. खुलासा. आता इथे एक कबूल करणं प्राप्त आहे. मूळ कथेतलं पहिलं प्रकरण रोव्हरच्या पोटातून 4 गोळ्या गेल्या इथपर्यंत होतं. ज्या ग्रंथावरून हा अनुवाद होत होता तो ग्रंथ आमच्या पालकांनी आमच्यापासून हिरावून नेला, त्यामुळे निराळी कलाटणी द्यावी लागली. लेखकाचा हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे वाचकांनी डिटेक्टिव्ह भुजंगरावांचा अंत गोड मानून घ्यावा अशी विनंती आहे. दैववशात मूळ ग्रंथ पुन्हा हाती लागला तर वाचकांच्या आवडत्या भुजंगरावांना व रोव्हरला जिवंत करण्याची हमी आम्ही देतोय. शिवाय पहिल्या प्रकरणात 3 माणसांचे व एका जनावराचा भीषण मृत्यू दाखवणारी ही पहिलीच रहस्य कथा आहे.
त्या दृष्टीने हे नाविन्यच आहे, असे आमचे एक वर्गबंधू कुमार बंडू पवार यांचं मत आहे. त्यांचा ह्या विषयाचा व्यासंग खूप मोठा आहे. पुढील अंकात त्यांच्या हातून उतरलेली एक सुप्रसिद्ध रहस्य कथाकाराची कथा वाचायला मिळेल.